ते 2 कोटी प्रत्येक गावाला असं पूर्ण शहरामध्ये नाही पूर्ण जिल्ह्यामध्ये आपले एवढे पैसे आलेले 4,000 कोटी. त्या ठिकाणी आता हवे गेल्या या ठिकाणी आपल्या औसा ते नांदेड त्याला 3,000 कोटी तताई मी ह्या ठिकाणी 3,000 कोटी रुपये दिले ह्या हवेसाठी. रस्त्याच्या जाळ्यासाठी 8,500 कोटी रुपये मी कधी अडचण नाही केली, पण रस्त्याच्या जाळ्यासाठी मी 8,500 कोटी रुपये या ठिकाणी लातूर जिल्ह्यासाठी पडून दिले. ते लोक म्हणतात काँग्रेसला काय म्हणतात खासदारांनी एक तरी काम सांगावं, कुठलं काम केले. ताई तुम्हाला माहितीये पुण्याला पुन्हा ते लातूर इंटरसिटी रेल्वे चालू झाले का नाही? कोणी केली हो? कोणी केली सांगा ना, कोणी केली? माझ्या कार्यकाळात झाली का नाही? ताई मी 5 रेल्वे या ठिकाणी चालू केले, 5. अहो पीट लाईन म्हणजे काय माहित नव्हतं या लोकांना. त्या लातूर शहराला ह्या ठिकाणी लातूर आपल्या रेल्वे स्टेशनला पीट लाईन आणण्याचं काम जर कुणी केलं असेल तर माझ्या कार्यकाळामध्ये या लातूर शहराला पीट लाईन मंजूर करून देण्याचं काम मी केलं. पीट लाईन म्हणजे रेल्वेचा गॅरेज, त्याला गॅरेज म्हणतो. रेल्वे जेव्हा 3,000-2,000 किलोमीटर पळून येते त्या आघातावरून येते, त्याचं मेंटेनन्स करावं लागतं की नाही. आपली गाडी जेव्हा आपण गाडी वापरतो त्या गाडी रिपेअर थोडंसं काय तर पंक्चर होते, कुठं तर डॅमेज होते, कुठं ऑइलिंग करायला पाहिजे का नाही. त्यासाठी ह्या ठिकाणी गॅरेज असलं पाहिजे. आणि जास्तीत जास्त कशा गाड्या सुटतील आपल्या लातूर शहरातून, त्यासाठी ही पीट लाईन ह्या ठिकाणी आणलेली. येणाऱ्या काळामध्ये या पीट लाईनमुळे खूप फायदा होणार आहे की येणाऱ्या गाड्या ज्या सोलापूरहून सुटतात, पुण्याहून सुटतात, मिरजहून सुटतात, त्या ठिकाणून सुटतात ह्या लातूर जिल्ह्यातून आपल्या लातूर स्टेशनवरनं सुटतील पीट लाईनमुळं. त्याचा तो फायदा तुम्हाला आहे. मग उद्याची रेल्वे तिरुपती जी रेल्वे सोलापूरनं येते ती इथून रेल्वे सुटेल. इथून येणाऱ्या पुढची रेल्वे आपल्याला करायची आहे की आजमेरची रेल्वे, त्या ठिकाणी आजमेरची लातूर ते आजमेर ही देखील रेल्वे या ठिकाणी सुटेल. त्याचा हा फायदा होणार. मला हेच सांगायचं तुम्हाला की माझ्या कार्यकाळामध्ये आता या ठिकाणी आपलं सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल या ठिकाणी 180 कोटी रुपये मी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल दिले. किती? 180 कोटी रुपये. ताई आपल्याला माहिती आहे का 180 कोटी रुपये कोणी दिले? केंद्राने दिले, केंद्राने. आणि हे म्हणतात काँग्रेसचे लोक जाऊन उद्घाटन करतात की आम्ही केलं. ऑक्सिजनचे प्लांट कोण आणून दिले? कोरोना काळामध्ये ऑक्सिजन आपल्याला कमी पडला, 60 टँकर मी पाठवून दिले बेलारीमध्ये. आपलं ऑक्सिजनचे व्हेंटिलेटर नव्हते, त्या ठिकाणी 120 व्हेंटिलेटर ह्या देण्याचं काम मी केलं आणि हजारो लोकांचा जीव वाचवण्यासाठी काम केलं. पण मी कधी ऍडव्हर्टाईज नाही केली, कधी ऍडव्हर्टाईज नाही. ऑक्सिजन प्लांटचे उद्घाटन ह्याने केले. ऑक्सिजन प्लांट मी आणले दिल्लीवरनं आणि ऑक्सिजन प्लांटचे ह्याने दिलं आणि लातूरला दिलं. यांनी फ्युचर जर कोरोना काळ जर आला तर तुम्हाला इकडे तिकडे पडायची गरज नाही, कधी ऑक्सिजन कमी पडणार नाही, ह्यासाठी आम्ही फ्युचर प्लॅनिंग केलं. आणि 2070 आपला भारत देश एक महान कंट्री जगाच्या पाठीवर पूर्ण जगावर राज्य करण्यासाठी करेल असं मोदी साहेबांचं स्वप्न आहे. समोर मोदी साहेबांनी ठेवलेलं स्वप्न आहे. अहो ह्या काँग्रेसकडे काही अजेंडा नाही. फक्त मोदी हटाव, मोदी हटाव, मोदी हटाव, मोदी हटाव, मोदी हटाव. क्यों हटाव? क्यों हटाव? कारण तर बघा मोदी देशाची प्रगती करतोय म्हणून हटायचं का? देश पुढे घेऊन जातोय म्हणून हटवायचं का? हा, देशाला महासत्ता बनवायचं म्हणून हटवायचं का? यांच्या समोर काही अजेंडा नाही, फक्त मोदी हटाव. कारण यांच्या कार्यकाळामध्ये 65 वर्षामध्ये तर पैसे खाण्याचं काम, पुढच्या पुढे 10 पिढीचं कमवून कसं ठेवायचं काम ह्या 65 वर्षामध्ये या काँग्रेसच्या लोकांनी काम केलेलं. मला तुम्हाला विनंती करायची, आदरणीय मोदी साहेबांच्या हातामध्ये देश सुरक्षित आहे आणि त्याच्या हातामध्ये सुरक्षित देश असल्यामुळं त्या देशाला प्रगती पथावर घेऊन जाण्याचं काम जर कुणी करणार असेल तर फक्त आदरणीय मोदी साहेब करणार आहेत. म्हणून माझ्या माता भगिनींना सांगायचे, येणाऱ्या 7 तारखेला कमळाच्या समोर बटन दाबून मला मतदान करावं. मला मतदान म्हणजे तुमचा आशीर्वाद रूपी मतदान मला करावं आणि ते मतदान आदरणीय मोदी साहेबांना परत देशाचं 3रा प्रधान करण्यासाठी, या देशाची उंची वाढवण्यासाठी, हा देश भारत आर्थिक महासत्ता होण्यासाठी, पूर्ण भारतावर राज्य करण्यासाठी, पूर्ण जगावर राज्य करण्यासाठी मोदी साहेबांना आपण आशीर्वाद द्यावा. आणि मी येणाऱ्या काळामध्ये हे कामाचे राहिलेली पेंडिंग करण्यासाठी तुमचा आशीर्वाद मला द्यावं यासाठी विनंती करतो आपल्याला. आणि आताच शेळके दादांनी सांगितलं की आमच्या शाळेचे एक जगळपूरला काम राहिले. दादाच मला वचन होते, मला वचन देते या ठिकाणी येणाऱ्या कार्यकाळामध्ये आपल्या जगळपूरमध्ये 50 लाख रुपये देण्याचं काम मी या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचं राज्य येणार नाही, 100% केंद्रामध्ये येणार आहे. मग तुम्हाला
तुमचा रनिंग खासदार येणारा जिथं पाणी द्यायला पाहिजे तुम्हाला माहित असं. दिल्ली हे समुद्र आहे, त्या समुद्राचं पाणी आपल्या लातूरला आणण्याचं काम जर कुणी करणार असेल तर आपला इथला खासदार आपल्या मताचा पाहिजे. तुम्हाला मला वाटतं आपल्या जिल्ह्याची प्रगती पाहिजे का नाही? आपल्या जिल्ह्याची प्रगती पाहिजे का नाही? मग जिल्ह्याची प्रगती कोण करेल? सत्ताधारी खासदारच करू शकेल का नाही? त्यांना काय मिळणार आहे? त्यांना काय मिळणार आहे? विरोधी पक्षामध्ये बसून यांना 100वर आम्ही ऑल आउट करू. ह्या देशामध्ये यांना आम्ही 100च्या आतमध्ये ह्या काँग्रेसच्या लोकांना ऑल आउट करू. इथं काही लावले तर कुणी काही बोलते. ही देशाची निवडणूक आहे, देशाची निवडणूक आहे. ही कुण्या जातीपातीची निवडणूक, ही देशासाठी आपल्याला लढायचे, हे देश समृद्धीकडे नेण्यासाठी लढायचे. म्हणून मी तुम्हाला परत विनंती करतो की आपण नक्की मोदी साहेबाला मतदान कराल, एवढंच या ठिकाणी विनंती करतो. दादा माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत.